श्री स्वामी चरित्रसारामृत षोडशोऽध्याय। ओम श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, एकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, नंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटी या गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे, याच गावी तयाचे माता बंधू राहती। मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरोणी मनी नवस गेला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले, तो नवल एक वर्तले एका चित्त होऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य होईल ऐसे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे। हे नुकसान करावयासी द्रव्य नाही आम्हापासी, रियाद होता ब्रुसी पत्ता लागेल आमच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले, निघाले माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही भाव या कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेटीवरी। उभयतांसी ते मानले तत्काळ तया परी केले, तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते कोणी वर्तमान आनंद झाला त्या लागून, हरिभाऊ ते भेटून गुप्त निवेदन केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी, वार्ता ऐकुनी उभयतांसी चमत्कार वाटला। ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे काय समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या संगती, आम्ही पाहुनी या स्वामी मूर्ती जन्मसार्थ करू की। गजानन हरिभाऊ पंडित श्रीवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत जन करीत भक्तीने। पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती, मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची। तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी, नामे दिधले त्रिवर्गासी आणि मंत्र दिधले। पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिधले, मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्था त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते का। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरुर्देहो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्याचे करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोणी समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदे हरिभाऊचे स्वामी चरण धूळ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चिंता ओढना लागती संसार वार्ता चैन नशे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करोनी अर्पवया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते. भक्त जनांचा कैवारी पाहून या डोळे भरी माथा ठेवून या चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्यावेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागती भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिवसी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले. तो समर्थे त्यान प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करुणी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणी जोळी समर्थे त्यांची दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चिंती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोणी ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यता उपरीत त्यांची चिंता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती सवनिश्चिती भोंग माजविती बहुत.
तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू. हो सागर पैल तिरू, उदर तीर ते कैसे. तैसे नवेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊंनी काय केले, ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले, तुळशी पात्र घरावरी. हरिभाऊ करलटविता, तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत अक्रांता, भीती उर बडवोनी. मने जोडोनी या कर, लुटविता तुम्ही संसार. न होवे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवर अप्रुणे दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले. हासतील सकल जन, धिक्कारतील पिसून. पास पडता कोण, आवया ते घालीन. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली ही कैसी. त्यागोनी या संसार सुखासी, दुःख डोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता उद्धपन. मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपुल्या वडिलाची थोरवी, मना माझी आणावी. त्यांची कीर्ती माळवावी, चितनसे आपणा. तुम्ही संसार सोडून, जाऊनी बसाल जरीवणी. तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे यान, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तोही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन. हे केले महापुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडूनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार, सोडून द्याव्या प्राणतिये. ऐसे तियेचे उत्तरे, ऐकोनी या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे, करी तसे तियेचे. परितारेच्या चिंतात, चिडरूपी होते जागत. संसाराचे मिथ्यत्व, तिये लागे कळेना. आशा मनीषा भ्रांतियानी, कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिजला झडकोनी, आपण अधीन केलेसे. त्या योगे सदविचार, तियेसी न सुचे अनुमात्र. धरुणीया दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे. क्षणविकार त्यागोनी, रमला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार, तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंगे समर्थे, स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते, मठा माझे स्थापिविल्या.
कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला से पाही हरिभाऊ होनी गोसावी मठा माझे राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु अज्ञेने झाले विरिक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊनी पूर्वजन्मी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनतले सर्व पिटले बहुदुष्ट इति श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोऽध्याय गौडः।